सांगाल आज फॉर्म भरलाय, नेमका काय विजन असणार आहे? पहिली पायरी लोकशाहीची करत आहे, काय सांगा? मला मार्गदर्शन करणारे भारतीय जनता पार्टीचे अनेक वरिष्ठ नेते आहेत. सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, सन्माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, अनेक भारतीय जनता पार्टीमधले नेते मंडळींनी मला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले आणि त्यांनी सुचवल्यानंतर मी आता ह्या निवडणुकीच्या सामोरे जात आहे. फार उत्साह आहे, फार आनंद आहे. खूप चांगल्या गोष्टी होतील इथून पुढे भविष्यात अशी मला खात्री आहे. प्रभाग 3 मध्ये आपण उतरणार आहात, नेमकं काय विजन असणार आहे, काय समस्या आहे तिथल्या, काय नेमकं आहे? प्रभाग 3 सुद्धा जो आहे तो फार मोठा प्रभाग आहे. खरं तर म्हणजे तुम्ही जर बघितला तर न्यू शाहूपुरी शिवाजी पार्कपासून गांधीनगरपर्यंत हा पूर्ण परिसर आहे. मेन रोडपासून उजव्या साईडला म्हणजे क्रिकोर कॉलनी, महाडिक कॉलनी, मार्केट यार्ड हा सगळा परिसर येतो. त्याचबरोबर रस्त्याच्या पलीकडे तुम्ही लक्ष्मीनगर, बापट कॅम्पचा सुद्धा काही परिसर येतो. त्यामुळे भाग फार मोठा आहे. मी स्वतः आता हा संपूर्ण भाग फिरूनसुद्धा आलो आहे. गेल्या अनेक मागच्या निवडणुकींमध्ये सुद्धा या भागामध्ये माझ्याकडे जबाबदारी देण्यात आली होती. त्यामुळे माझा संपर्क इथं चांगला आहे आणि मला फार आनंद आहे, कारण इथं खूप वेगवेगळ्या समाजाचे लोक राहतात, वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमधले लोक राहतात आणि सगळ्यांशी या निवडणुकीच्या माध्यमातून परत एकदा जोडायला मिळेल आणि त्यांच्यासाठी मी स्वतः अधिकृत एक प्रतिनिधी म्हणून त्यांच्यासाठी काम करायला मिळेल याचा आनंद आहे. कोल्हापुरात जे युवक सगळे आहेत ते पहिला ग्रॅज्युएट झाल्यावर पुणे मुंबईला जातो म्हणता येते. आता ते 10वी-12वी झाल्यावर जातो म्हणतात. म्हणजे कोल्हापुराचं ब्लॉक झालेलं आहे. म्हणजे दर खेडं पण नाही, नाही उपनगरामध्ये आलेलं आहे. हद्दवाढ, पाणी प्रश्न, आरोग्य, 3 मेजर आहेत. काय आपलं विचार? आपण म्हणला ते अगदी बरोबर आहे. ही परिस्थिती होती, परंतु आता ही परिस्थिती बदलायला चालूसुद्धा झालेली आहे. आपल्याला माहिती आहे की कोल्हापूरमध्ये अजूनपर्यंतचा इतिहास असा राहिला आहे की केंद्रात राज्यात जी सरकार असायची त्याच्या विरुद्ध कोल्हापूरमध्ये नेहमी व्हायचं. परंतु आता ते चित्र बदलणार आहे. आज आपण बघताय केंद्रात सुद्धा, राज्यात सुद्धा आणि कोल्हापूरमध्ये सुद्धा आमचे 10च्या 10 आमदार महोदय आता महायुतीचे. त्यामुळे ह्या सगळ्यांच्या प्रयत्नातून, ह्या सगळ्यांची जेव्हा एकत्र ताकद लागेल तेव्हा हे संपूर्ण चित्र आपल्याला बदलताना दिसणार आहे. त्याचबरोबर महानगरपालिकेवरती आता जेव्हा बॉडी येईल, आम्ही सुद्धा सगळेजण ह्या सर्व नेते मंडळीच्या माध्यमातून काम करणार. आणि तुम्ही जसं म्हणलात की सुरुवातीला अशी गोष्ट होती की कोल्हापूरला कनेक्टिव्हिटी फार कमी होती. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आमचे वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून, खासदार साहेबांच्या माध्यमातून, सन्माननीय आमदार अमोल महाडिक साहेबांच्या माध्यमातून आज एअरपोर्टसारखा प्रकल्प असेल, ट्रेनसारखे प्रकल्प असतील, असे अनेक कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून जो विकास झाला आहे तो चांगला झालेला आहे. आणि त्यामुळं इथून पुढं आता इंडस्ट्रीज मोठ्या प्रमाणात आपल्याला कोल्हापूरमध्ये येताना दिसणार आहेत आणि ते एकदा आले की मुलांना रोजगारसुद्धा चांगल्या पद्धतीने उपलब्ध. प्रभाग